बंद करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या नियमावलीच्या विरोधात संघटना सध्या आक्रमक झाली आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाने नवीन नियम लागू केलेत आणि याबाबतची नोटीस मुंबई महापालिकेने काढली होती। या विरोधातच मुंबई वॉटर टँक असोसिएशनने टँकर बंदीचा निर्णय घेतला। याचा थेट परिणाम आता कोस्टल रोड, मेट्रो, इमारत बांधकामं, विकास कामांवरतीही होणार आहे। तोडगा निघावा यासाठी असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांना निवेदन दिलंय। नियमावली आमच्यासाठी शिथिल करावी अशी मागणी करण्यात येते। मुंबईत आधीच पाणी टंचाईचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय आणि अनेक सोसायटी या वॉटर टँकरवर अवलंबून आहेत आणि यामध्ये आता मुंबई वॉटर टँकर असोसिएशननी एक प्रकारे संप पुकारलेला आहे। याचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेने जे नियम लादलेले आहेत त्याचा विरोध आता हे संघटना करत आहे। यामध्ये CGWAची NOC त्यांना पाहिजे आहे आणि इतर नियम त्यांनी लावलेले आहेत आणि त्याचाच विरोध आता या संघटनेकडनं केला जातोय। आपण बघतोय पाठीमागे हे टँकर्स जे खरं तर अगदी सकाळीच वेगवेगळ्या ठिकाणी जातात, काही विकास कामांसाठी हे पाणी वापरलं जातं। पूर्णपणे ही वॉटर टँकरची सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आणखी किती दिवस ही सेवा बंद राहणार यासाठी आपल्या सोबत बोलायला वॉटर टँकर असोसिएशनचे सदस्य आहेत। मला तुमचं नाव सांगा आणि किती दिवस तुम्ही आता हे बंद ठेवणार आहात? मी अजित मनोहर पाटील, भांडूप मुलुंडचा मी सदस्य आहे आणि हे अनलिमिटेड म्हणजे असं संपावरती जाण्यासही गव्हर्नमेंट भाग पाडत आहे, PMC यंत्रणा। आम्ही स्वतःहून बंद केलेलं नाही आहे, कारण त्यांनी PCOने ज्या नोटिसा दिल्या त्यांनी सांगितलं 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही पंप आणि इलेक्ट्रिसिटी बंद करा, डिसमेंटल करून टाका, असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यामुळे आम्हाला नाविलाजाने हे बंद करावं लागलेलं आहे। आता तुमचं काय म्हणजे शिथिल करावं हीच मागणी आहे? हां, आम्ही तयार आहोत म्हणजे CGWAचं लायसन्स घेण्यासाठी, पण त्यांच्या ज्या जाचकाठी आहेत त्या फुलफिल होत नाही आहेत। 200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, फ्लो मीटर लावा, फ्लो मीटर कॅलिब्रेशन करा आणि NOC पाहिजे, जागा दाखवायची आहे, तर ते शक्य होत नाही आहे। तर त्या सरकारने जर शिथिल केलं तर आम्ही लायसन्स घेण्यास तयार आहोत। जोपर्यंत सरकार या संदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत हा सेवा बंद राहणार आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विहिरींनी तळ गाठलाय। नद्याही कोरड्या पडल्यात, त्यामुळे महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे। महिला खास खळग्यातनं, दगडधोंड्यातनं, टेकडीवरून पाण्याचा शोध घेत फिरतायत। विहिरीतील पाणी गढूळ असल्यामुळे लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलंय। ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास बाजूला ठेवून विद्यार्थीही पाण्याच्या शोधात फिरतायत। त्यामुळे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू होतं। ग्रामस्थांच्या घरात पाईपलाईन टाकण्याचं काम झालंय, मात्र अजून पाणी मात्र आलेलं नाही। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। तळ गाठत चाललेल्या विहिरी, आटत चाललेलं पाणी आणि या विहिरीमधून येणारा हा भांड्यांचा पाण्याचा आवाज नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येकच गावामध्ये येऊ लागलेला आहे। कारण आता भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। ह्याच पाण्यावर इथल्या नागरिकांना एक एक दिवस हा काढावा लागतोय। मात्र आता हे पाणी देखील किती दिवस पुरेल याची शाश्वती या महिलांकडे नाही, इथल्या ग्रामस्थांकडे नाही। आजी, काय पाण्याची परिस्थिती आहे? काय पाणीच नाही तर काय लय कठीण परिस्थिती आहे पाण्याची। आता हे काय 2-4 दिवस फक्त राहिला, मग संपला पाणी, मग काय करायचं? हाय नदी आहे पण तेवढी आटून गेले ना, पाणी नाही राहिलं मग खडा खणायचा, त्याच्यात पाणी थोडं थोडं जिरपून येतं ना, मग भांडण्याचं ते भांड्याने भरायचं गाळून। पण मग हे ठिकाण तुम्हाला कधी कधी कळतात? केव्हा बघायला जातात अशी पाण्याची ठिकाण? आता मे महिन्यात, जून महिन्यात असं पाऊस लय टंचाई पडते ना, तेव्हा भरायला लागत गाळून। एक एक दिवस हा यांचा पुढे ढकलला जातो। आपण बघतोय की अशाच पद्धतीने ह्या रांगा आता प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत आहेत। त्र्यंबकेश्वर तालुका असू द्या किंवा इगतपुरी तालुका असू द्या, प्रत्येक ठिकाणी अशाच स्वरूपाने महिला पाण्यासाठी वणवण भटकताना बघायला मिळत आहेत। मग ती पहाटेची वेळ असो, संध्याकाळ असो किंवा रणरणत उन्हा असो। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, त्र्यंबकेश्वर। याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊयात। पाहत रहा ABP माझा।
मागील 15 वर्षांपासून रिलायन्स उद्योग समूहाकडे असलेले यवतमाळ, धाराशिव, बारामती